रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून एका पुरुषोत्तमाचं दर्शन. मी शिवचरित्रावर श्रीमान योगी ही कादंबरी लिहित होतो. ऐतिहासिक संदर्भासाठी मी अनेक इतिहास संशोधकांना भेटत होतो. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार, सेतू माधवराव शेजवलकर असे इतिहास संशोधक मला आपुलकीनं मदत करीत होते. प्रत्यक्ष कादंबरी लेखनाला सुरुवात करण्याआधी जेवढे संदर्भ मिळवता येतील तेवढे संदर्भ मी जमा करीत होतो. थोर इतिहास संशोधक डॉक्टर पिसुर्लेकर यांची ख्याती मला माहीत होती. 6 राष्ट्रांची डॉक्टरेट प्राप्त झालेल्या या असामान्य माणसाची भेट घेण्याचा मी निश्चय केला. त्यांचा पत्ता मिळविला आणि गोव्याच्या पत्त्यावर मी त्यांना पत्र लिहिलं. उलट टपाली मला त्यांचं उत्तर आलं. डॉक्टर पिसुर्लेकर आजारी होते. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते. मी तडक गोव्याला आलो. दवाखान्यात त्यांना भेटायला गेलो. पिसुर्लेकरांनी अगत्यानं माझं स्वागत केलं. ते म्हणाले, मी बरा झालो की तुम्हाला कळवीन. 2-4 दिवस सवड काढून तुम्ही माझ्याकडे या. मी समाधानानं परतलो. थोड्याच दिवसात मला पिसुर्लेकराचं पत्र आलं आणि परत मी गोवा गाठला. पिसुर्लेकरांनी तिथल्या टुरिस्ट हॉटेलमध्ये माझी व्यवस्था केली होती. हॉटेलमध्ये सामान ठेवून मी पिसुर्लेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. पिसुर्लेकरांनी अगत्यानं माझ्या लेखनाची चौकशी केली. शेवटी ते म्हणाले, उद्या आपण भेटू. मी थोड्या निराश मनानं हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी माझ्या खोलीतला फोन खणखणला. मी फोन उचलला. फोनवर डॉक्टर पिसुर्लेकर बोलत होते. मी अर्ध्या तासात तुमच्याकडे येतो, तयार राहा. आणि अर्ध्या तासात डॉक्टर पिसुर्लेकर टॅक्सीनं हॉटेलवर आले. मला म्हणाले, चला आपण बाहेर पडू. तो दिवस डॉक्टर पिसुर्लेकरांसह मी गोव्यात फिरत होतो. ते अनेक ठिकाणी मला घेऊन जात होते, ठिकाणं दाखवित होते. शिवाजी महाराजांचं गोव्यातलं आगमन, त्यांचं तिथलं वास्तव्य, तिथं घडून गेलेल्या घटना मला सांगत होते. त्यांच्या अभ्यासानं मी थक्क झालो होतो. सारं पोर्तुगीज रेकॉर्ड या माणसानं अत्यंत बारकाईनं अभ्यासलं होतं. त्यावर चिंतन केलं होतं. आपली मतं निश्चित केली होती. या साऱ्या रेकॉर्डचा अनुवाद केला होता आणि माझ्यासारख्या मुलाला आत्मीयतेनं सारं सांगत होते. मी भारावून गेलो होतो. मध्येच पिसुर्लेकर मला म्हणाले, मी माझ्या परीनं या विषयाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी मी काही सर्वज्ञ नाही. मला संपूर्ण शिवचरित्रावर बोलण्याचा अधिकार आहे असं वाटत नाही. पण एक गोष्ट सत्य आहे, गोवा आणि शिवाजी या संबंधी मी जे सांगतो तेवढं सत्य समजा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे शंका घेऊ नका. संपूर्ण दिवस त्यांच्या समवेत मी प्रवास केला. सायंकाळी टॅक्सी हॉटेलवर परतली. मी टॅक्सीचे पैसे देण्याचा प्रयत्न केला. मला थांबवत हसून ते म्हणाले, लहान पोरांनी असला वेडेपणा करू नये. मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या रूपानं मला एका पुरुषोत्तमाचं दर्शन घडलं होतं. त्या दिवशीचा पिसुर्लेकरांचा सहवास मी आजही विसरू शकत नाही. त्यांच्या आपुलकीची, मोठेपणाची आठवण झाली तरी मन भरून येतं. रणजित देसाई यांचा एका पुरुषोत्तमाचं दर्शन नावाचा ललित लेख येथे समाप्त.